स्वतः प्रदेश अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आम्ही चरणभाऊ तुमच्या हातात तुतारी देतो, आता तुम्ही तुमच्या मतदारसंघात तिला वाजवा। त्यामुळे माझा तुतारी चिन्ह हा निश्चित झालेला आहे, माझी उमेदवारी फायनल आहे, कारण मी त्याच अटीवर त्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे। चरण वाघमारे यांनी शरद पवारांची तुतारी हातात घेतली आहे। नेमकं शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करताना त्यांच्यासोबत काय कमिटमेंट झालं, पक्षानं त्यांना काय आश्वासन दिलं, थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया। चरण भाऊ, काय सांगा, शरद पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर काय तुम्हाला आश्वासन मिळालं? प्रवेश केल्यानंतर नाही, प्रवेश करायच्या पूर्वीच माझ्या पवार साहेबांशी 2-3 बैठका झाल्या। स्वतः प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यासोबत बैठक झाली। अनिल देशमुख साहेबांनी माझ्या मागचा रिपोर्ट त्यांच्याकडे सादर केला आणि त्यांच्या सर्वे रिपोर्टमध्ये माझा नाव पुढे होता। त्यामुळे त्यांनी मला प्रस्ताव दिला की आम्ही तुम्हाला तिकीट देण्याचा विचार करत आहोत, तुम्ही आमच्या पक्षात या। आणि त्या संबंधात 2-3 वेळा प्रस्ताव माझ्याकडे आले आणि मी खात्री केल्यानंतर ज्या दिवशी माझा प्रवेश देण्याचा त्यांनी निश्चित केला त्या दिवशी स्वतः प्रदेश अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आम्ही चरणभाऊ तुमच्या हातात तुतारी देतो, आता तुम्ही तुमच्या मतदारसंघात तिला वाजवा। त्यामुळे माझा तुतारी चिन्ह हा निश्चित झालेला आहे, माझी उमेदवारी फायनल आहे, कारण मी त्याच अटीवर त्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे। तुतारी पक्षाचे उमेदवार चरण वाघमारे हे जरी आता डिक्लेअर झालेलं नसलं तरी पण राष्ट्रवादी काँग्रेसने ते क्लिअर केलेलं आहे आणि चरण वाघमारेंना ते आश्वासन दिलेलं आहे। मात्र आता खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीतील घटक पक्षाने एक बंडाचा झेंडा उभारलेला आहे आणि काही काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी हे मुंबईला पोहोचलेले आहेत। चरण वाघमारेंचा विरोध नाही, मात्र ही सीट काँग्रेसला द्या, शरद पवार पक्षाला देऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते मुंबईला गेलेले आहेत। चरण भाऊ, काय सांगा, ही जर जागा शेअरिंग मध्ये तुतारीला जर आली नाही तर कशी भूमिका राहील? जे काँग्रेसचे उमेदवारी मागणारे नेते आहेत त्यांनी माझा विरोध करायसाठी म्हणून ते अनिल देशमुख साहेबांना भेटायला गेले होते की तुम्ही आमच्यापैकी कोणाला द्या पण चरण वाघमारेला देऊ नका। मला हे समजलं नाही की जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी बिनशर्त यांना पाठिंबा दिला तेव्हा यांनी माझा पाठिंबा स्वीकारला, कोणी विरोध केला नाही। तेव्हा आता मला जर महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आणि त्या पक्षात प्रवेश झाला तर यांनी विरोध करण्याचं काही कारणच नाही। त्यांच्या कोट्यात तिकीट गेली असती तर त्यांच्या पक्षाने त्यांचा विचार केला असता, पण ती तिकीट समजा शरद पवार पक्षाच्या कोट्यामध्ये आली असेल तर त्यांनी मित्रपक्ष म्हणून मदत केली पाहिजे, जशी आम्ही मदत केली। भाऊ, शरद पवार पक्षाचे काही पदाधिकारी तुमच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे किंवा त्यांना विश्वासात घेतलं नाही पक्षाने असं एक सूर उमटत आहे। त्यांच्याशी ज्या पदाधिकाऱ्यांची, जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याशी काही तुमची बोलणी झाली का, काही चर्चा झाली आहे का? जर त्यांचा विरोध राहील तर समोरची निवडणूक कशा पद्धतीची तुमची स्ट्रॅटेजी राहील? त्यांना माझ्या विरोध असण्याचे काही कारण नाही, कारण मी ज्या दिवशी पक्षात प्रवेश केला त्याच्या पूर्वीपर्यंत त्यांच्या पक्षात नव्हतो। त्याच्यामुळे त्यांनी माझ्या त्या पक्षात आलो म्हणून विरोध करण्याचे काही कारणच नव्हतं। आता तिकीट देण्याच्या विषयात त्यांनी तिकीट मागितली, मी सुरुवातीला सांगितलं की पक्षाने सर्वे करून तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे मला त्यांनी प्रस्ताव दिला आणि माझा प्रवेश दिला। त्यांचा जरी मला विरोध असला, मी त्यांना तिकडनं आल्यानंतर फोनसुद्धा करण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी फोन घेतले, माझ्याशी बोलले आणि त्यांची मनधरणी करण्याचा मी प्रयत्न करत आहोत। समजा मी त्यांचा विश्वास जिंकू शकलो नाही तरी पण मला निवडून येण्याची रणनीती कशी करायची हे मी ठरवलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार साहेबांची, शुक्ला सुडी यांची किंवा रोहित दादांची इथे अशा मोठ्या सभा काही होणार आहे का? काही चर्चा झाली का तुमची? अजून त्या संबंधात चर्चा झाली नाही, पक्षाची प्रदेश कार्यकारिणी ठरवेल, ते जे नेते देतील त्यांच्या सभा आम्ही घेऊ। तर हे होते चरण वाघमारे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।